सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे DHS आपलं, ठीक आहे. DHS कडून एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. गट क व ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 जे DHS झाली त्या DHS संदर्भात आलेलं आहे ते. तर त्याच्यामध्ये काय काय हे बघा, 4 तारखेचं आहे प्रसिद्धीपत्रक. त्याच्यानंतर विषय काय, कागदपत्र तपासणी, ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV रिलेटेड आहे हे प्रसिद्धीपत्रक. त्याच्यामध्ये बघा, आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क ड संवर्गातील परीक्षा राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये 108 परीक्षा केंद्रामध्ये दिनांक 30/11 ते 7/12, ठीक आहे, आणि 12/12 या तारखांना आयोजित करण्यात आली होती. एवढे दिवस आपली DHSची एक्झाम झाली होती. त्याच्यानंतर परीक्षा झाल्यानंतर TCS कंपनीकडून 15 पासून त्यांच्या लॉग इन ID वर 15 तारखेला काय आपल्याला आन्सर की, ठीक आहे, आन्सर की त्यांच्याकडून देण्यात आली होती, आन्सर की मिळाली होती. त्याच्यानंतर उत्तर तालिका आन्सर कीच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न म्हणजे जे काही आन्सर वगैरे चुकीचे असतील, ऑब्जेक्शन असतील, त्याच्या संदर्भात ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी आपला टाईम दिला होता 18/12 ते 20/12 या कालावधीत लिंक खुली करून देण्यात आली होती. तर 18 ते 20पर्यंत आपल्याला ऑब्जेक्शनसाठी टाईम दिला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS कंपनीकडून समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झालेल्या पदांच्या अंतिम आन्सर की उत्तर तालिका उमेदवाराच्या लॉग इन ID वर उपलब्ध करण्यात येणार आहेत, ठीक आहे. याच्या आधी पण त्यांनी असं एक नोटीस टाकलं होतं की लवकरच आन्सर की तुमच्या लॉग इन ID वर वगैरे येतील. तर तसंच आहे, आणखीन पण आले नाहीत. तर त्यांनी सांगितलं आहे की टाकणार आहेत. पण त्याच्या आधी त्यांनी काय सांगितलं होतं, आपण याच्या आधी जे प्रसिद्धीपत्र बघितलं त्याच्यामध्ये टोटल ऑब्जेक्शन किती पडलेत ते सांगितलं होतं त्यांनी, ठीक आहे. टोटल ऑब्जेक्शन किती पडलेले आहेत कुठल्या कुठल्या शिफ्टवर आणि कुठल्या पोस्टसाठी, तर ते सांगितलं होतं. त्यांनी तेव्हा पण सांगितलं त्यांनी लवकरच आन्सर की देण्यात येईल. तर आता पण तेच म्हणत आहेत की तुमच्या लॉग इन ID वर आन्सर की लवकरच देण्यात येईल. त्याच्यानंतर पुढे यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली होती त्या नॉर्मलायझेशन सूत्रांनुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. तर आता ह्याच्यामध्ये काय होईल, जे यापूर्वी जे निराकरण म्हणजे सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे आक्षेप जे आहेत ते आता कंपनीकडून चेक केले जातील आणि त्याच्यानंतर काय होईल, त्यास ज्या ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली होती ज्या पोस्टची एक्झाम, ठीक आहे, जसं एक्झाम्पल आपलं नर्सिंग कॅडरचंच की एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली होती प्रायव्हेटची, तर त्यांचं काय होईल, नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. तर फायनल जी सिलेक्शन लिस्ट असेल, मार्क लिस्ट असेल फायनल, ती कशानुसार होईल, नॉर्मलायझेशन झाल्यानुसार, ठीक आहे, झाल्यानंतर ती यादी प्रसिद्ध होईल. त्याच्यानंतर त्यानंतर कार्यालयीन पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल, ठीक आहे. एकदा यांच्याकडून कंपनीकडून फायनल आन्सर की आणि फायनल मार्कशीट एकदा डिक्लेअर झाली, मार्कशीट म्हणजे आपली मार्क्स डिक्लेअर झाले, तर त्याच्यानंतर काय होईल, तुमच्या कार्यालयानुसार व पदनिहायानुसार म्हणजे तुमच्या डिव्हिजन वाईज, ठीक आहे, डिव्हिजन आणि त्याच्यानंतर तुमचे पोस्ट, त्या डिव्हिजनमध्ये जी काही पोस्ट त्या पोस्ट वाईज तुमचे सेपरेट याद्या लागतील. हे DHS सारखं अपडेट देत राहते, कारण जे DMRला जो गोंधळ झाला, ठीक आहे, त्याच्यामुळे हे काय करायला आधीच प्रत्येक गोष्टीचं इंटिमेशन द्यायला चालू आहे की पुढे असं होणार आहे, म्हणजे पुढे चालून काही आणखीन वेळ लागू नये किंवा त्याच्यामध्ये परत अडचणी येऊ नये, त्यामुळे, ठीक आहे. ते DHSचं ते एक चांगलं आहे की सध्या त्यांनी ते DMRचं बघून आधीच ते हे करतायत, प्रिकॉशन घेत आहेत, त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर गुणवत्तेने निवड यादी स्थान मिळणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते, ठीक आहे. ते या आगाऊ सूचित करणं म्हणजे आधीच ते सांगता येते या नोटीस देऊन की त्यांनी कागदपत्रे तपासणी करता सोबत तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवा. साक्षांकित प्रती म्हणजे झेरॉक्स, ठीक आहे, झेरॉक्स सेट तुम्ही तयार करून ठेवा. म्हणजे ह्यांनी आधीच तुम्हाला इंटिमेशन देऊन ठेवत आहेत की ठीक आहे, आता थोड्या दिवसात यादी बनेल, त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवणार आहे, त्याच्यामुळं आधीच तुमचे डॉक्युमेंट वगैरे रेडी करून ठेवा. हे आधीच प्रिकॉशन म्हणून ते आधीच तुम्हाला इंटिमेशन द्यायला चालू आहे प्रत्येक गोष्टीचं ते DHSचं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, वेळ जाणार नाही त्याच्यामुळं. उमेदवारांची आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात येईल. हे DMRच्या वेळेस पण झालं होतं, ते बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करतील तिथे गेल्यास. त्याच्यानंतर हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, ठीक आहे. जे एलिजिबिलिटीमध्ये बसतील हंगामी फवारणीचे तेच फक्त सर्टिफिकेट ॲक्सेप्ट केले जातील, बाकी कुठलेही नाही. त्याच्यानंतर
हे हंगामी फवारणीचं स्टाफ नर्ससाठी नाही, ऑदर कॅडरसाठी आहे ते, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कागदपत्र तपासणी जिल्हा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया राबवण्यात येईल. जिल्हा किंवा विभाग, तर जिल्हा नाही होत, DHSमध्ये विभाग स्तरावर होतं, तर तुमच्या डिव्हिजनला, तुमचं जे काही डिव्हिजन असेल डिव्हिजन लेवलला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, ठीक आहे. डिव्हिजन लेवलला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालवट टाळण्यासाठी, म्हणजे टाईम वेस्ट, ठीक आहे, टाळण्यासाठी या आगाऊ सूचना सर्व उमेदवारांना प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्याच्या आधीच तुमचा टाईम वेस्ट होऊ नये म्हणून आधीच या सूचना देण्यात येत आहेत. जाहिरातील नमूद अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, ठीक आहे. तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून फायनल डिसिजन घेण्यात येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी. त्याच्यानंतर नेक्स्ट ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रापैकी एखादे प्रमाणपत्र, जसं एक्झाम्पल दिलं त्यांनी की आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नाही, नसल्यास त्यांनी काय करायचं, 100 रुपयाच्या, एक उदाहरण दिले फक्त त्यांनी, जर काही प्रॉब्लेम असेल तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्राचे नियुक्तीपासून 1 महिन्यात सादर करण्यात येईल, ठीक आहे. 1 महिन्यात तुम्ही ते डॉक्युमेंट सबमिट करणार, असं त्या बॉन्ड पेपर 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून द्यायचं. अन्यथा जर नाही दिलं तर काय, उमेदवाराची म्हणजे तसं जर तुम्ही लिहून द्यायचं आणि जर तुम्ही 1 महिन्यात ते सादर नाही करू शकले तर अन्यथा नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. तसेही सादर केलेले कोणतेही, म्हणजे आता हे फक्त डोमिसाईलसाठी नाही, त्यांनी फक्त एक उदाहरण दिलं की फक्त हे आदिवास प्रमाणपत्रासाठी नाही, तसंच सादर केलेलं कोणतंही, ठीक आहे, तुमचं जे काही एज्युकेशनल, शैक्षणिक असेल, आरक्षणाचं असेल किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, म्हणजे तुमचं कोणतंही डॉक्युमेंट, ठीक आहे, बोगस किंवा बनावट जर आढळून आलं तर तरीसुद्धा तुमचं काय होईल, नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. तर तुमचं ऑर्डर कॅन्सल करण्यात येईल जर तुमचं डॉक्युमेंटमध्ये जर खोटे आढळून आले डॉक्युमेंट तर. त्याच्यानंतर नेक्स्ट या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासण्याच्या वेळी उमेदवाराने सादर करायचे आहे. तर असं एक तुम्हाला प्रतिज्ञापत्र तिथं सादर करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतेही शैक्षणिक, जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास, म्हणजे तुमचे एज्युकेशनचे डॉक्युमेंट्स असतील किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कुठलंही डॉक्युमेंट तुमचं जर कोणत्याही स्तरावर जर बोगस आढळलं तर संबंधित नियुक्तीधारकाची सेवा, म्हणजे ज्याला ऑर्डर भेटली ती त्याची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर फेक किंवा खोटं डॉक्युमेंट आणले, तुमचं कुठलंही असो, ते एज्युकेशनचं असेल किंवा एक्सपिरियन्स असेल किंवा अन्य कुठलंही तुमचं, समजा कास्ट व्हॅलिडिटी, कुठलंही तुमचं डॉक्युमेंट जर फेक असेल, ते जर सापडलं कुठल्याही स्टेजला, तर तुमची हे तर नियुक्ती तर रद्द करण्यातच येईल, ठीक आहे. नियुक्ती हक्कधारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. पण आता ते इथंच नाही, तर त्यांनी पुढे काय सांगितलं की ते तर करण्यातच येईल आणि शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शासन जर गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी कायमचं तुम्हाला बॅन करण्यात येईल आणि वरून काय करेल, फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल, ठीक आहे. तुमच्यावर फौजदारी गुन्हा पण नोंदवण्यात येईल जर तुम्ही शासनाची फसवणूक केली तर, ठीक आहे. तर यांनी प्रिव्हियसलीच हे प्रिकॉशन घेत आहेत, एवढे सारे इंटिमेशन देऊन, तुम्हाला सांगून, किंवा सारखं जे एक्झाम्पल यांनी सर्व हे DMRला बघून करतायत की DMRमध्ये जितका गोंधळ उडला आहे, तर तो गोंधळ बघूनच ते सर्व करतायत की विनाकारण कोणीतरी काहीतरी ऑब्जेक्शन घे, काहीतरी कर, बनावट कागदपत्र, ठीक आहे, जे काय असेल, तर DMRचं बघूनच हे आधीच प्रिकॉशन घेत आहेत. तर ते चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये जर काही अडथळा आणला, विनाकारण काही फसवणूक केली, खोटे कागदपत्र आणले, तर फक्त असं नाही की तुम्हाला काढतील, ठीक आहे, ते तर काढतीलच, कायमचं बॅन पण करतील शासकीय नोकरीसाठी आणि वरून फौजदारी गुन्हा पण दाखल होईल तुमच्यावर, ठीक आहे. त्याच्यामुळं असं काही करू नका, म्हणजे फेक डॉक्युमेंट्स वगैरे, ठीक आहे. नेक्स्ट आता कागदपत्र तपासणीसाठी तुम्हाला हा फॉर्मॅट पण त्यांनी आधीच देऊन ठेवला आहे, ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचा टाईम झोन आधीच दिला आहे त्यांनी. कागदपत्र तपासणी, उमेदवाराचे नाव, इथं तुमचं नाव येईल, त्याच्यानंतर तुमचं पदनाम, आता जसं एक्झाम्पल समजा स्टाफ नर्स किंवा अधिपरिचारिका, ठीक आहे, मराठीत अधिपरिचारिका म्हणतात, तर इथं अधिपरिचारिका येईल. त्याच्यानंतर तुमचा इथं अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर आणि बैठक सीट नंबर इथं टाकायचा. त्याच्यानंतर सादर केलेले प्रमाणपत्राचे नाव, प्रमाणपत्राचं नाव आणि सादर केले प्रमाणपत्र, ठीक आहे. जन्मतारखे प्रमाणपत्र, आता तुम्ही हे जे डॉक्युमेंट लिस्ट दिले ह्याच्याप्रमाणे तुमचे डॉक्युमेंट्स आधीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी रेडी करून ठेवू शकता, त्याच्यासाठी त्यांनी आधीच दिले. तर जन्म ह्याच्यासाठी काय दिले, जन्मतारखेचं प्रमाणपत्र, त्याच्यासाठी काय, एकतर जन्म प्रमाणपत्र लागेल, बर्थ सर्टिफिकेट, ठीक आहे, जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट. जर ते नसेल तर दुसरं काय, शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे आपलं TC, शालांत किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे सनद, ठीक आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, पासिंग सर्टिफिकेट, ठीक आहे. 10th पासिंग लागेल किंवा TC चालेल
किंवा थर्ड ऑप्शन काय तुमचं बर्थ सर्टिफिकेट, याच्यापैकी कुठलंही चालेल. मग जे काय असेल ते इथं मेन्शन करायचं, तुमचं जे काय असेल ते या तिन्हीपैकी सर्टिफिकेट तुमच्याकडं. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, तर त्याच्या रिलेटेड काय इथं तुमचा प्रवर्ग मेन्शन करायचा, कॅटेगरी तुमची. त्याच्यानंतर पोटजात म्हणजे सब कॅटेगरी, इथं कॅटेगरी, इथे सब कॅटेगरी. त्याच्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, तुमचा सर्टिफिकेटचा नंबर आणि डेट तिथं मेन्शन करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, प्राधिकाऱ्याचे पदनाम व ठिकाण प्रमाणपत्र क्रमांक. ठीक आहे, याच्यामध्ये बघा पुढे काय मेन्शन करायचे, पडताळणी समितीचं नाव काय, त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट नंबर आणि डेट त्या ह्याची कास्ट व्हॅलिडिटीची. ठीक आहे, आता हे दिले, आता तुमच्याकडं सेम हा रूल जो DMRला होता तोच DHSला पण राहील. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला काही कोणी रिजेक्ट करू शकत नाही, ते तुम्हाला नंतरही दिले सर असेल तुमच्याकडे तर तुम्ही तिथे मेन्शन करायचं. नाही आहे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी काही प्रॉब्लेम नाही, ते पाहिजेच असं काही नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उत्पन्न प्रगत गटात मोडत नसल्याचे म्हणजे नॉन क्रिमिनल. ठीक आहे, NCL सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र. त्याच्यामध्ये इथे पुढे काय त्याचा प्रमाणपत्र क्रमांक, सर्टिफिकेट नंबर टाकायचा, डेट टाकायचा आणि ते कधीपर्यंत व्हॅलिड आहे, व्हॅलिडिटी त्याच्यावरच असते सर्टिफिकेटवर, ते टाकायची इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल, तर इथं ते मेन्शन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता, आता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन SSC 10वी. ठीक आहे, 10th. त्याच्यानंतर HSC 12चं, पदवी काही तर तुमचं काय GNM झालं असेल, BSc झालं असेल, डिप्लोमा जे काय ते लिहायचं, पदव्युत्तर त्याच्या पुढे काय एज्युकेशन झाले ते, आणि याच्या व्यतिरिक्त अन्य काही झालं असेल अजून एज्युकेशन तर ते इथं मेन्शन करायचं. मी ह्याच्यासाठी सांगतो आहे आपलं स्टाफ नर्ससाठी, बाकी दुसऱ्या पोस्टसाठी कुणी असेल तर त्यांनी पण सेम इथं 10वी 12वी तुमच्या पोस्टचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन होतं ते तिथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट अनुभवाचे प्रमाणपत्र, जाहिरातीत ज्या पदाकरिता अनुभव आवश्यक असल्यास त्याचा तपशील. ठीक आहे, आता अनुभवाचे प्रमाणपत्र म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. आता हे स्टाफ नर्ससाठी तर नाही आहे. ठीक आहे, अधिपरिचारिका पदासाठी नव्हतं. जर अदर कुठल्या पोस्टसाठी असेल तर त्यांनी ते स्पेसिफिकली मेन्शन करायचं त्याच्यामध्ये तिथं. ठीक आहे, आता काही जण आहेत ज्यांच्याकडे नर्सिंगमध्ये त्यांच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहेत, करू शकता मेन्शन, पण ते काही कंपल्सरी नाही आपल्यासाठी. ठीक आहे, स्टाफ नर्ससाठी काही कंपल्सरी नव्हतं. तुम्हाला असेल एक्सपिरियन्स मेन्शन करायचे, करू शकता, त्याच्याने काही फरक नाही पडणार, करायचे तर करू शकता. किंवा ज्या पोस्टसाठी कंपल्सरी होतं तर त्यांच्यासाठी तर हे कंपल्सरी आहेच. त्यांनी तिथं पदाचं नाव, कधीपासून कधीपर्यंत कालावधी, संस्थेचं नाव म्हणजे कुठे काम केलं, मग ती कोणती होती, शासकीय, निमशासकीय, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट काय होती, आणि तुमचं पेमेंट किती होतं ते मेन्शन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे रजिस्ट्रेशन हे नर्सिंगसाठी आणि ह्याच्यासाठी आहे बघा. याच्यामध्ये नर्सिंग काउन्सिल आपल्या नर्सिंगवाल्यासाठी, फार्मसी काउन्सिल फार्मसीवाल्यासाठी, डेंटल काउन्सिल, ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी, म्हणजे प्रत्येक आपापल्या पोस्टसाठी ज्यांचं जिथं रजिस्ट्रेशन असतं ना ते रजिस्ट्रेशन पाहिजे. इन शॉर्ट हे बघा रजिस्ट्रेशन. आता तरी पण म्हणजे DHS DMRला बघून त्या आधीच इतकं प्रिकॉशन गेलं आहे, ते एक शब्द नको पुढे त्यांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन पण करून सांगितलं सगळे, पुन्हा म्हणून की आमचं कुठं म्हणलं होतं. ठीक आहे, तर सगळ्यांचंच नाव टाकून दिलेत त्यांनी, तर सगळ्यांनी आपापलं रजिस्ट्रेशन ठीक आहे पाहिजे. त्याच्यानंतर ते तिथं मेन्शन करायचं रजिस्ट्रेशन, नोंदणी प्रमाणपत्र, आपलं नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक, सर्टिफिकेट नंबर, त्याच्यानंतर डेट त्याचा आणि व्हॅलिड कधीपासून कधीपर्यंत आहे. ठीक आहे, आपल्या पण रजिस्ट्रेशनला व्हॅलिडिटी असते ना नर्सिंगच्या तसं. नेक्स्ट मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता म्हणजे MSCIT. ठीक आहे, प्रमाणपत्र म्हणजे MSCIT पाहिजे, तर ते इथं मेन्शन करायचं. नसेल हे पण कास्ट व्हॅलिडिटीसारखं आहे, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, ह्याच्यासाठी काही तुम्हाला कोणी रिजेक्ट करणार नाही, टाईम देतील तुम्हाला 2 वर्षापर्यंत, तुम्ही नंतर बी देऊ शकता जॉईनिंग झाल्यास. ठीक आहे, नेक्स्ट समांतर आरक्षण धारकासाठी. आता समांतर आरक्षणाचे जे पद आहेत कोणते हे बघा, प्रत्येक त्यांनी नुसतं एक शब्द टाकला नाही, ते प्रत्येक एक्सप्लेन पण करून सांगितलं, पुन्हा रिस्कच नको. अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, ठीक आहे, सर्व त्यांनी मेन्शन केले. पुन्हा असं नाही आमचं कुठं नाव होतं मध्ये. ठीक आहे, यापैकी असल्यास जाहिरातीत नमूद केलेल्या प्रमाणे संबंधित सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्याच्या अनुभवाची ठीक आहे सर्टिफिकेट तुमचे. ठीक आहे, इन शॉर्ट आता मी शॉर्टमध्ये सांगतो की हे सर्व यांच्यासाठी काय तुमचं सर्टिफिकेट, तुम्ही जर स्पेशल रिझर्वेशन घेताय कुठलं तर तुमच्याकडे त्याचं व्हॅलिड सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे, अंशकालीन, प्रकल्प, भूकंप, खेळाडू जे असेल, मग त्याचा इथं नंबर टाकायचा, डेट टाकायची आणि निर्गम प्राधिकाऱ्याचे नाव म्हणजे कोण इश्यू केलं ते सर्टिफिकेट ते टाकायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन ठीक आहे, हे खेळाडू वगैरे यांच्यासाठी आहे, ते आधीच व्हेरीफाय झाले. आता हे कॉमन रूल आहे. ठीक आहे, मी याच्या आधी पण सांगितले होते,
तर आता मला वाटतं एवढं परत डिटेलमध्ये सांगण्याची गरज आहे. ते आधीच व्हेरीफाय केलेलं सर्टिफिकेट पाहिजे स्पोर्टवाल्यांचं वगैरे, ठीक आहे. तुमचं ते डेटच्या आधी व्हेरीफाय झालेलं सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडं. चला नेक्स्ट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. ते आपण DMRला बघितलं होतं, त्याचा स्मॉल फॅमिलीचा फॉर्मॅट आहे. ते जस्ट प्रिंट काढायचे, हाताने भरायचं, संपला, त्याच्यात काही नाही. नेक्स्ट, अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा. ॲड्रेस प्रूफ काही चालेल तुमचं, आधार कार्ड, ठीक आहे, आधार कार्ड पण चालेल, ठीक आहे, आधार कार्ड वगैरे देऊन टाकायचं. त्याच्यानंतर स्वतःचे फोटो असलेलं ओळखपत्र, आय डी कार्ड. आता आय डी कार्डमध्ये काय, आधार कार्ड चालेल, पॅन कार्ड चालेल, ड्रायव्हिंग लायसन किंवा गव्हर्नमेंट आय डी प्रूफ, बँकेचं पासबुक किंवा मतदान वोटर आय डी, तर एवढ्यापैकी कोणतंही चालेल, ते पण लागेल. आय डी प्रूफ एक लागेल. त्याच्यानंतर हे झालं ॲड्रेस प्रूफ, हा झाला आय डी प्रूफ. त्याच्यानंतर नेक्स्ट, स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो. आणि लास्टवाला काय, की नावात बदल असल्यास त्याबाबतची गॅजेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र, ठीक आहे. जर काही नावामध्ये चेंजेस वगैरे असतील तर कुणाचं, तर एकतर काय तुमचं गॅजेट किंवा काही काही फिमेल्सचं लग्नानंतर नाव जे चेंज करतात, ठीक आहे, त्याच्यासाठी तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट ते पण लागेल, जर असेल चेंजेस नावात तर, ठीक आहे. चेंजेस नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. तर इतके डॉक्युमेंट्स लागतील. त्यांनी आधीच इंटिमेशन देऊन ठेवलं आहे की लवकरच प्रोसेस होणार आहे, कागदपत्र तयार ठेवा. पुन्हा टाईम नाही, वेळ नाही, अचानकच सांगितलं, अचानक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी आधीच प्रत्येक स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला इन्फॉर्म करून करताय DHSचे, ठीक आहे. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला पण वेळ मिळेल. तर तयारी करून ठेवा डॉक्युमेंट्सची वगैरे. आणि DHSचं कसं फास्ट प्रोसेस होईल, कारण ह्याच्यामध्ये असं नसतं DMR सारखं की एकदा जा DV करून या, त्याच्यानंतर लिस्ट लागेल, एलिजिबिलिटी नॉट एलिजिबिलिटी, त्याच्यानंतर सिलेक्शन, त्याच्यानंतर ऑर्डर, काहीच नाही. DHSला डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट लागते, ठीक आहे. त्या दिवशी बोलवतात डायरेक्ट DVसाठी, डायरेक्ट कागद DVला जायचं, ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं, डायरेक्ट कागद घेऊन जा, ऑर्डर घेऊन या, संपला विषय. DHSचं एवढंच असतं, एवढं काही खेळत बसत नाही DHS. डायरेक्ट DVला डॉक्युमेंट घेऊन जायची, ऑर्डर घेऊन यायची, संपलं. हां, फक्त ऑर्डर कुणाच्या देत नाही, जे सेम DMRला पण स्पेशल रिझर्वेशनवाले असतील तर त्यांचं सर्टिफिकेट व्हेरीफायसाठी थांबतात, बाकी कुणाला काही प्रॉब्लेम नाही. बाकी समजा ओपनवाले असतील, कॅटेगरीवाले असतील, ते जाग्यावरच चेक करतात लगेच. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशीच लगेच तुमचे डॉक्युमेंट चेक करणार, DVच्या दिवशी तिथेच डॉक्युमेंट चेक केले की लगेच बरोबर असतील तर तिथेच लगेच साईडला तुम्हाला प्रेफरन्स दाखवतील, प्रेफरन्स भरून घेणार, लगेच लगेच ऑर्डर तयार करतात, जागेवर ऑर्डर देणार, लगेच जॉईनिंग, दुसऱ्या दिवशी जॉईनिंग करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर चला, हे DHSचं असं आहे. पुढे ह्याच्या पुढे आणखीन काही अपडेट आलं तर मी सांगेन. तर डॉक्युमेंट्सची तर लिस्ट याच्यामध्ये आहे, हे मेन्शन केलं, हे PDF पण टाकलेलं आहे ग्रुपवर, बघा एकदा चेक करा. तर असे कागदपत्र एवढे रेडी करून ठेवा तुमचे.